आर दी व्हॉइस अँड स्क्रीन क्लिअर? येस, ओके फाईन. बरं, पहिल्यांदा सांगा मला बाळांनो, हा क्वेश्चन क्लिअर झाला का? कॅल्क्युलेशन मी करून दाखवलं थ्रू ऑप्शन्स. μ0 त्यांना पाहिजे होता, मी ठेवला. क्लिअर अँड रिटर्न. ओके, काही क्वेश्चन्स मी तुम्हाला बेसिक जे काय आहेत फॉर्म्युला बेस्ड हे सोडायचे नाहीत, हे सांगतोय मी तुम्हाला, हे अटेम्प्ट करायचे. ओके, इझी क्वेश्चन्स असतात, चेक करा ऑप्शन मध्ये. μ0 पाहिजे आहे त्यांना, ठीक आहे. मग त्या μ0 आपण 4 पायला जे आपण रिप्लेस केलं होतं, इथे केलं होतं ना आपण, μ0 अपॉन 4 पायला, कर्सर दिसत असेल तुम्हाला, μ0 अपॉन 4 पायला किंवा या μ0 अपॉन 4 ला μ0 अपॉन 4 पायला 10⁻⁻7 ने रिप्लेस केलं होतं. त्यांना μ0 पाहिजे आहे, ठीक आहे. मग काय, रिप्लेसमेंट बॅक करा, 10⁻⁻7 परत रिप्लेस बॅक करा μ0 अपॉन 4 पाय, कारण μ0 पाहिजे होता आणि पाय इलिमिनेट पण करायचा होता. पुढे चला. 11, 12, पहिल्यामुळे फील्ड काढा, दुसऱ्यामुळे फील्ड काढा, वेक्टर ऍडिशन, दोन्ही एका डायरेक्शन मध्ये येतात, ऍड करून टाका. या स्ट्रेट लाईन मुळे काही येणार नाही, कारण स्ट्रेट लाईनच्या समोर आहे तो पॉइंट, या स्ट्रेट लाईनच्या पण ऑन दी सेम स्ट्रेट लाईन आहे तो पॉइंट, त्यामुळे या स्ट्रेट लाईन कंपोनंटमुळे, या स्ट्रेट लाईन कंपोनंटमुळे काही मॅग्नेटिक फील्ड येणार नाही. पण या आर्क, या सेमी सर्कलमुळे येणार आणि या सेमी सर्कलमुळे येणार. कंप्लीट सर्कलमुळे किती आली असती काढा, इंटू हाफ न मल्टिप्लाय करा, पहिल्याच आन्सर मिळालं. दुसऱ्याचं पण कंप्लीट सर्कलमुळे, R2 च्या कंप्लीट सर्कलमुळे किती आन्सर आलं असतं बघा, इंटू हाफ न मल्टिप्लाय करा, R2 ची फील्ड काढा. R2 मुळे फील्ड कमिंग आउट असेल, R1 मुळे सुद्धा फील्ड कमिंग आउट असेल, क्लॉकवाईज करंट आहे. ओके, कर्ल फिंगर रूल वापरून बघा, करंटची डायरेक्शन थंबनी दाखवा राईट हँडच्या, कर्ल फिंगर गोईंग इन येणार. ओके, गोईंग इन येणार, याच्यामुळे पण गोईंग इनच येणार, याच्यामुळे पण गोईंग इनच येणार. सो पहिल्याची मॅग्नेटिक फील्ड आणि दुसऱ्याची मॅग्नेटिक फील्ड काढा, सरळ ऍड करा, इथं करंट तर सेमच आहे. सो या हाफ लूपची आणि ह्या हाफ लूपची मॅग्नेटिक फील्ड ऍड कराल, या स्ट्रेट लाईनची 0 येणार, कारण त्याच्यामुळे काय फील्ड येत नाहीये. काय येत नाहीये, कारण तो पॉइंट ऑन द स्ट्रेट लाईन आहे. सो असे सिंपल क्वेश्चन्स आहेत. 12, 13 बोला. आता इथं केवढा लूप आहे, 13 मध्ये केवढा लूप आहे, 13 मध्ये केवढा लूप शिल्लक आहे चेक करा. ओव्हरऑल अँगल कम्प्लीट लूप म्हणजे 360 किंवा 2 पाय. 2 पाय एवढा लूप नाहीये आपल्याकडे. आपल्याकडे किती लूप आहे, I एवढा करंट आहे, ठीक आहे. सॉल्व्ह करा माझ्याबरोबर. ह्या लाईन्स अशाच आहेत फक्त. ओके, ऍक्च्युली इकडे काय करंट गेलेला नाहीये. हे डिस्टन्स R, हे डिस्टन्स R, हा अँगल 2 थीटा. सो रिमेनिंग अँगल किती असणार, 2 पाय मायनस 2 थीटा असणार. सो लूप केवढा आहे आपल्याकडे, करंट असा आहे, क्लॉकवाईज करंट आहे. ओके, क्लॉकवाईज करंट आहे. सो यातल्या कुठल्याही करंट एलिमेंटला जर मी राईट हँड मध्ये पकडलं तर कर्ल्ड फिंगर्स गोईंग इन असतील, कर्ल्ड फिंगर्स सेंटरला कशा असतील, गोईंग इन असतील. इथनं बघा तरी पण त्या गोईंग इनच असतील. ओके, थंबनी करंट दाखवा, कर्ल फिंगर्स गोईंग इन असतील. इथं बघा कर्ल फिंगर्स गोईंग इनच असतील. ओके, कुठल्याही करंट एलिमेंटला राईट हँड मध्ये पकडा. सो या लूप मुळे मॅग्नेटिक फील्ड असेल, प्लस या स्ट्रेट लाईन मुळे पण मॅग्नेटिक फील्ड असेल, दोन्ही मॅग्नेटिक फील्ड गोईंग इनच आहेत. सो सरळ सरळ त्यांच्या न्यूमरिकल व्हॅल्यूज ऍड होतील. आता लूप मुळे किती येणार, सर जर सगळा लूप असता तर पहिली मॅग्नेटिक फील्ड आली असती लूप मुळे μ0 अपॉन 4 पाय 2I पाय अपॉन लूपची रेडियस. ओके, एवढी कंप्लीट लूप मुळे आली असती. कंप्लीट लूप नाही आहे सर आपल्याकडे. आपल्याकडे किती लूप प्रेझेंट आहे, 2 थीटा एवढा लूप मिसिंग आहे. 2 थीटा एवढा लूप मिसिंग आहे, म्हणजे प्रेझेंट किती असणार आहे, 2 पाय मायनस 2 थीटा. हे शिका पहिल्यांदा. एवढा लूप प्रेझेंट आहे, डिवाइड बाय टोटल लूप म्हणजे हा फ्रॅक्शन झाला. किती लूप प्रेझेंट आहे, एवढा. आउट ऑफ किती लूप, 2 पाय एवढा लूप. कंप्लीट लूप पैकी, कंप्लीट लूप 2 पाय पैकी किती लूप प्रेझेंट आहे, 2 पाय मायनस 2 थीटा एवढा लूप आपल्याकडे प्रेझेंट आहे. हे सगळे 2 वगैरे तुम्ही कॅन्सल वगैरे जे काय करायचे त्या गोष्टी सगळं तुम्ही करू शकता. ओके, दुसरी जी काय मॅग्नेटिक फील्ड येणार ती कुणामुळे येणार, या करंट कॅरिंग स्ट्रेट लाईन मुळे येणार. पण सर ही काय स्ट्रेट लाईन इन्फानाइट वाली नाहीये, ही काय इन्फानाइट स्ट्रेट लाईन नाहीये. बरं, यातला करंट पण आयच असणार आहे आणि या स्ट्रेट लाईन मधला करंट पण आयच असणार आहे. त्यात काय I1 I2 म्हणायचं काय कारण नाहीये.
म्हणजे आता आपल्याकडे फायनाईट स्ट्रेट लाईन आहे. फायनाईट स्ट्रेट लाईन साठी एक आन्सर तुम्हाला शिकवलं होतं. ऍट डिस्टन्स इक्वल टू आर, फायनाईट स्ट्रेट लाईन जर असेल पॉइंट ए पॉइंट बी, तर काय करायचं, वरच्या पॉइंटला अँगल घ्या θ1, ओके, आणि खालच्या पॉइंटला अँगल घ्या θ2, आणि इथल्या मॅग्नेटिक फील्डचा जो फॉर्म्युला तयार झाला होता तो कसा होता, इन्फानाइट स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला लिहायचा. कसा लिहायचा, μ0/4π 2i अपॉन r. इन्फानाइट स्ट्रेट लाईनचा फॉर्म्युला लिहायचा आणि त्याचा 2 मात्र रिप्लेस करायचा. त्याचा 2 कशाने रिप्लेस करायचा, sin θ1 प्लस sin θ2 ने रिप्लेस करायचा. दॅट्स इट. फायनाईट लाईनचा फॉर्म्युला तयार होतो, sin θ1 प्लस sin θ2. ओके, आताची ही काय स्ट्रेट लाईन आहे, आताच्या क्वेश्चन मधली स्ट्रेट लाईन व्हर्टिकल नाही आहे, हॉरिझॉन्टल आहे. ठीक आहे, हे डिस्टन्स काढावं लागेल आपल्याला, हे डिस्टन्स काढावं लागेल, स्मॉल आर काढावा लागेल आपल्याला. हे तिरकं डिस्टन्स माहित आहे. ओके, यात बघा हे तिरकं डिस्टन्स कॅपिटल आर माहित आहे, हा अँगल थीटा पण माहित आहे, हा अँगल पण थीटाच असणार ना, कारण ओव्हरऑल अँगल 2 थीटा आहे. एक सेकंड चार्जिंग लावूया, एक सेकंड. फाईन, हा ओव्हरऑल अँगल 2 थीटा दिलाय बरोबर, मग हाफ हा थीटा असणार आणि रिमेनिंग हाफ हा पण थीटा असणार. हे स्लॅंट डिस्टन्स किती आहे, तिरकं डिस्टन्स किती आहे, आर. ओके, सो आता याच्यामुळे किती मॅग्नेटिक फील्ड तयार होणार, हा θ1 पण थीटाच झाला, हा θ2 पण थीटाच झाला बरोबर ना, इक्वल इक्वल अँगल आहेत. जसा हा टॉप आणि बॉटम पॉइंट होता तसा हा लेफ्ट वाला पॉइंट ए आणि हा राईट वाला पॉइंट बी. लेफ्ट वाला अँगल θ1, राईट वाला अँगल θ2. जसं टॉप वाला अँगल θ1, राईट वाला अँगल θ2, तसं लेफ्ट वाला अँगल θ1, राईट वाला अँगल θ2, पण दोन्ही अँगल इक्वल असतील थीटा आणि थीटा. ओके, आणि हे आपल्याला डिस्टन्स पाहिजे आहे, परपॅन्डिक्युलर डिस्टन्स पाहिजे आहे, तिरकं डिस्टन्स नको आहे, हे तिरकं डिस्टन्स नको आहे आपल्याला, हे परपॅन्डिक्युलर वाला डिस्टन्स पाहिजे आहे, म्हणजे स्मॉल आर पाहिजे आहे. इथं जी काय मॅग्नेटिक फील्ड येणार ती कशी येणार, μ0/4π 2i अपॉन स्मॉल आर. स्मॉल आर स्ट्रेट लाईन पासून आन्सर काढावे. पहिल्यांदा इन्फानाइट स्ट्रेट लाईनचं आन्सर लिहिलं, इन्फानाइट स्ट्रेट लाईनचं आन्सर लिहून झालं की काय करायला सांगितलंय, हा 2 रिप्लेस करायला सांगितलंय. हा 2 कसा रिप्लेस करणार, sin θ1 प्लस sin θ2. पण सर θ1 म्हणजे लेफ्ट वाला अँगल आणि θ2 म्हणजे राईट वाला अँगल, पण दोन्ही पण अँगल थीटा आणि थीटाच आहेत. sin θ1 म्हणजे sin θ प्लस sin θ2 म्हणजे पण sin θच. ओके, सो इथं आन्सर कसं व्हायला लागले, हा μ0/4π ऍज इट इज sin θ प्लस sin θ 2 sin θ डिवाइडेड बाय हा आर जो काय आहे, हा जो काय आर आहे, तुम्ही इथं पायथागोरसचा ट्रायंगल बघू शकताय, पायथागोरसचा ट्रायंगल बघू शकताय. हा कॅपिटल आर जो आहे तो हायपोटेनस आहे, हा ऍडजेसंट अँगल आहे जो, सॉरी हा जो अँगल आहे तो थीटा आहे, आणि ही जी साईड आहे ती ऍडजेसंट साईड आहे. किंवा इकडनं बघा, हा आर आहे, हा थीटा आहे आणि हा स्मॉल आर आहे. मग ऍडजेसंट साईड काय असते, हायपोटेनसचा कॉस कंपोनंट असते, आणि अपोजिट साईड काय असते, हायपोटेनसचा साइन कंपोनंट असते. आता आपल्याला ऍडजेसंट साईड पाहिजे आहे, ती कॅपिटल आर कॉस थीटा असेल. ओके, ऑप्शन्स मध्ये टॅन थीटा पण चालते त्यांना, इथं ऑप्शन्स बघा, ऑप्शन मध्ये टॅन थीटा पण त्यांना चालते. सो इथं माझा आन्सर काय व्हायला लागले, असं व्हायला लागले. ऑफकोर्स हा 2 आणि 4, आता त्यांना ऑप्शन मध्ये μ0 पण ठेवायचंच आहे. ठीक आहे, मग आता हा 2 आणि हा 4 मी कॅन्सल करू शकतो. सो 2 आणि 4 कॅन्सल झाला, 2 आलं, पाय ऍज इट इज आहे, साइन थीटा अपॉन कॉस थीटा टॅन थीटा झालं बरोबर. डिवाइड बाय हा कॅपिटल आर आहेच, मल्टिप्लाय बाय हा स्मॉल आय जो आहे तो आहेच ना, μ0/4π, तो इंटू आय आहेच, तो इंटू आय जो काय आहे तो इथे लिहूयात, μ0i इंटू टॅन थीटा अपॉन 2πr. ओके, हे झालं एक आन्सर. आता इथं आन्सर कसं काय 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 लिहिता येईल इथं आपल्याला, त्याच गोष्टी बघा, हा 2 कॉमन, 2 कॉमन आला, तो कॉमन 2 आणि हा 2 4 झाला, तो 4 आणि हा 4 कॅन्सल झाला,
हा पाय आणि हा पाय कॅन्सल झाला. ओके, काय काय शिल्लक राहिलं? म्यू 0 आय पाय मायनस थिटा, म्यू 0 आय पाय मायनस थिटा न्यूमरेटर मध्ये शिल्लक राहिलं, डिनॉमिनेटर मध्ये कॅपिटल आर आणि हा 2. बरोबर. सो आता ही एक व्हॅल्यू आहे पहिल्या मॅग्नेटिक फील्डची, ही व्हॅल्यू आहे दुसऱ्या मॅग्नेटिक फील्डची. दोन्ही व्हॅल्यूज गोईंग इनसाइड आहेत, गोईंग इनसाइड आहेत. सो काय काय कॉमन निघतंय? म्यू 0 आय अपॉन 2r, म्यू 0 आय अपॉन 2r. पण त्यांनी म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर आणि 2 पाय आर कॉमन काढलेला आहे. आपला इथं पाय राहिलेला आहे, हा पाय राहिलेला आहे, या पायाला आपण सर्कल पाहिजे. बरोबर. म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर, म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर कॉमन घेतला, डायरेक्ट आन्सर लिहा. असं जर कॅल्क्युलेशन करावं लागेल. म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर डायरेक्ट कॉमन घेतला. इथं काय काय शिल्लक राहिलं? पाय मायनस थिटा. इथं काय शिल्लक राहिलं? टॅन थिटा. लिहा ते ब्रॅकेटमध्ये. दिस इज गोइंग टू बी अवर फायनल आन्सर. चेक करा. म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर, पाय मायनस थिटा प्लस टॅन थिटा. ऑप्शन बी बॉम्बे. म्यू 0 आय अपॉन 2 पाय आर, पाय मायनस थिटा अपॉन साइन थिटा. सगळ्या ऑप्शन मध्ये अपॉन 2 पाय आर कॉमन होता. अकॉर्डिंगली मी माझं आन्सर चेक केलं. क्लिअर? रिप्लाय करा. क्लिअर अँड रिटर्न एव्हरीवन. एक फॉर्म्युला लक्षात ठेवा की इन्फानाइटचा फॉर्म्युला लिहायचा, त्याचा 2 रिप्लेस करायचा. कसा? साइन थिटा 1 प्लस साइन थिटा 2. कंडक्टर जर व्हर्टिकल दिला तर वरचा अँगल थिटा 1, खालचा अँगल थिटा 2. कंडक्टर जर हॉरिझॉन्टल दिला तर लेफ्ट वाला थिटा 1, राईट वाला थिटा 2. असं करा. ओके. नेक्स्ट हे करता येईल आता तुम्हाला. किती कंडक्टर प्रेझेंट आहे? π/2 एवढा मिसिंग आहे, म्हणजे 3 π/2 एवढा प्रेझेंट आहे. 90 एवढा मिसिंग आहे, म्हणजे 370 एवढा प्रेझेंट आहे. कम्प्लीट सर्कलचा आन्सर लिहा. कम्प्लीट सर्कलचा आन्सर काय असतं? म्यू 0 अपॉन 4 पाय 2i पाय अपॉन आर. म्यू 0 अपॉन 4 पाय 2i पाय अपॉन आर. पाय एक्स्ट्रा येतो ना. म्यू 0 अपॉन 4 पाय 2i अपॉन आर. हे तर स्ट्रेट लाईन मुळे असतंच. स्ट्रेट लाईनचा आन्सर इंटू पाय करा, सर्कलच्या सेंटरचा आन्सर मिळते. सो असले क्वेश्चन आता जमतील. 15. ही इन्फॉर्मेशन कम्प्लिटली फॉर्म्युलाच कम्प्लिटली माहित असला पाहिजे. क्वेश्चन नंबर 15चा तुम्हाला फॉर्म्युलाच माहित असला पाहिजे. सो फॉर्म्युला लिहायचा प्रयत्न करूयात. तुम्ही पाठ करायचा तो फॉर्म्युला. इलेक्ट्रिक फील्ड ऍट अ पॉइंट ऑन द ऍक्सिस ऑफ करंट कॅरिंग लूप. इलेक्ट्रिक फील्ड नाही, मॅग्नेटिक फील्ड. करंट कॅरिंग लूप आहे, जी काय मॅग्नेटिक फील्ड येणार टुवर्ड्स येईल किंवा आवे येईल, टुवर्ड्स येईल किंवा आवे येईल. डिस्टन्स किती आहे? सेंटर पासून डिस्टन्स किती आहे? x एवढं डिस्टन्स आहे. लेट्स से इकडे साऊथ आहे, इकडे नॉर्थ आहे. ओके, टुवर्ड्स द साऊथ असते ती, आणि इकडे जर नॉर्थ असता तर अवे फ्रॉम द नॉर्थ आला असता. ठीक आहे. मे बी इकडनं समजा आपण इकडनं ऑब्झर्व करतो, इकडे साऊथ पोल दिसलाय म्हणजे काय? क्लॉकवाईज साऊथ, अँटी क्लॉकवाईज नॉर्थ. ओके, म्हणजे हा करंट तुम्हाला क्लॉकवाईज दिसतोय, म्हणजे हा रिजन आउटसाइड द प्लेन आहे आणि हा रिजन इनसाइड द प्लेन आहे. इकडनं बघताना, इकडे डोळा असताना करंट क्लॉकवाईज दिसलाय. सो क्लॉकवाईज ला साऊथ, अँटी क्लॉकवाईज ला नॉर्थ. ओके, हा फळ्याच्या आत आहे आणि हा फळ्याच्या बाहेर असणारा लूप आहे. ऍट अ डिस्टन्स इक्वल टू एक्स त्यांना मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आहे. ऍट अ डिस्टन्स इक्वल टू एक्स त्यांना मॅग्नेटिक फील्ड पाहिजे आहे. आणि ही रेडियस ऑफ द लूप कॅपिटल आर किंवा जनरली आपण त्याला स्मॉल ए घेतोय. आणि हे जे तिरकं डिस्टन्स आहे, त्या तिरक्या डिस्टन्सला आपण स्मॉल आर असं म्हणतोय. ओके, फॉर्म्युला सांगू शकाल मला? कसा होता तो फॉर्म्युला, आठवतोय का कुणाला? लक्षात ठेवायचं प्युअरली. आणि सरळ सरळ त्यांनी आता काय विचारलंय? दिस मॅग्नेटिक फील्ड इज प्रपोर्शनल टू व्हॉट. आणि आता या तिरक्या डिस्टन्सला आर नाही म्हटलं त्यांनी या रेडियसला स्मॉल आर म्हटलेलं आहे. या तिरक्या डिस्टन्सला आपण फॉर टाइम बिंग स्मॉल डी म्हणूया तिरक्या डिस्टन्सला, किंवा नंतर सगळ्या रिप्लेसमेंट करूया. फॉर टाइम बिंग तो स्मॉल आर ऍज इट इज राहू दे. ओके, चेक करा जरा फॉर्म्युला असा होता का? म्यू 0 अपॉन 4 पाय, ओके, इंटू, जस्ट गिव्ह मी अ सेकंड, सोल्युशन मध्ये आपण चेक पण करू, कारण तो फॉर्म्युला असायचो
आपल्याला लक्षात ठेवावा लागतो. ओके, सोल्युशन मध्ये पण चेक करू आणि फॉर्म्युला करेक्ट पण करू. पहिल्यांदा मी लिहायचा प्रयत्न करतो. तो असा आला होता 2 into I into pi into small a square, where pi into small a square is area of the loop. ओके, डिवाइडेड बाय हा जो काय तिरका आर आहे त्या तिरक्या आर चा क्यूब आला होता. ओके, असा तो फॉर्म्युला आला होता. तर हा फॉर शॉर्ट डायपोल किंवा अप्रॉक्सिमेशन वाला फॉर्म्युला आहे. ओके, फॉर शॉर्ट लूप. शॉर्ट लूप म्हणजे काय, व्हेरी व्हेरी स्मॉल रेडियस असताना. ओके, त्यावेळी हा फॉर्म्युला आहे. अदरवाइज हाच फॉर्म्युला थोडासा मॉडिफाय पण करावा लागतो. ओके, तो जो काय मॉडिफिकेशनचा फॉर्म्युला आहे. ओके, म्हणजे आता हा केव्हा ऍप्लिकेबल आहे, दिस फॉर्म्युला इज ऍप्लिकेबल when this distance x is very larger than the small a, there is radius of the loop, x is very larger than the small a, त्यावेळी हा फॉर्म्युला डायरेक्टली ऍप्लिकेबल आहे. इथं आपण एक्स क्यूब लिहिलं तरी त्यावेळी चालते. ओके, आता मी तिरका आर लिहिलेला आहे. तिथे डायरेक्टली तुम्ही एक्स क्यूब असं लिहिलं तरी चालतो. आपण पण हा फॉर्म्युला केव्हा आहे, एक्स इज व्हेरी मोर दॅन ए असताना. पण एक्स आणि ए हा त्यांच्यामध्ये एक्स इज व्हेरी मोर दॅन ए असं रिलेशन नाही आहे, म्हणजे हा लूप काय शॉर्ट नाही आहे. त्या केसमध्ये जो फॉर्म्युला आहे जर आपण सोल्युशन मध्ये बघूया क्वेश्चन नंबर 15 च्या. ओके, फॉर्म्युला आहे बघा. फॉर्म्युला असा आहे μ0 अपॉन 4 पाय, ऍज इट इज लिहून घेतो पहिल्यांदा आणि मग रिअरेंज करूया. इंटू 2 पाय, टोटल एन नंबर ऑफ टर्न्स आहेत त्यामुळे करंट घेताना एन टाइम्स आय घेतलाय. ठीक आहे, इंटू हा पाय ऑलरेडी इथं सेपरेटली लिहिलाय आणि इथं सेपरेटली त्यांनी आर स्क्वेअर लिहिलंय, डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस, आता त्यांचा इथला जो काय स्मॉल आर आहे त्याला आपण ऍक्च्युली रेडियस म्हणतो. रेडियसला आपण स्मॉल आर किंवा कॅपिटल घेत नाही, तिथं आपण स्मॉल ए घेतो कारण आपल्याला कन्फ्युजन करायचं नाहीये स्मॉल आर आणि कॅपिटल आर मध्ये. म्हणून आपण एक रेडियस साठी वेगळं लेटर वापरतो. जेव्हा जेव्हा लूप येतो तेव्हा स्मॉल ए वापरतो आणि इथं रेस टू 3/2 आहे. ओके, म्हणजे हे आर क्यूबच आहे बरोबर. आपल्या हिशोबाने हे काय, आता हा स्मॉल आर नाही आहे, हा स्मॉल आर ऍक्च्युली रेडियस आहे, त्यामुळे इथं मला परत स्मॉल ए करावं लागेल आपल्या हिशोबाने. सो हा झाला आपल्या हिशोबानं फॉर्म्युला. आता याला थोडस व्यवस्थित आपण रिअरेंज करूयात. ओके, मी कसं रिअरेंज करतो बघा याला. μ0 अपॉन 4 पाय, हा 2 ऍज इट इज, हे नंबर ऑफ टर्न्स जे आहेत ते मी नंतर मल्टिप्लाय करणार कारण असे एन टर्न्स आहेत. एका टर्न मुळेचा फॉर्म्युला इंटू असे एन टर्न्स. ओके, त्यामुळे एन सेपरेटली लिहिला. हा करंट ऍज इट इज, एरिया ऑफ द लूपला मी पाय इंटू ए स्क्वेअर असं लिहिणार आहे. पाय इंटू ए स्क्वेअर हा झाला माझा एरिया ऑफ द लूप, डिवायडेड बाय हे आन्सर. आता एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे आर स्क्वेअर झाला. चेक करा, पायथागोरस. एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर म्हणजे या तिरक्या स्लॅंड डिस्टन्सचा स्क्वेअर झाला आणि रेस टू 3/2 आहे. रेस टू काय आहे, 3/2 आहे. सो आता फॉर्म्युला कसा तयार होतो, करंट ऍज इट इज, नंबर ऑफ टर्न्स करंट इंटू एरिया. काय शिकवलं होतं, नंबर ऑफ टर्न्स करंट इंटू एरिया मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट कॅपिटल एम. नंबर ऑफ टर्न्स करंट इंटू हा एरिया म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सो μ0 अपॉन 4 पाय 2 टाइम्स नंबर ऑफ टर्न्स करंट इंटू एरिया म्हणजे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. सर स्क्वेअर आणि सर रेस टू 2 आणि रेस टू 1/2. इंडेक्स ऑफ इंडेक्स इज मल्टिप्लिकेशन ऑफ इंडेक्स. 2 मल्टिप्लाइड बाय 3/2. हा 2 कॅन्सल, आर क्यूब. This is the formula where small r is what? Small r is Pythagoras under root a square plus x square. स्मॉल आर ची व्हॅल्यू दिली नाही तर कशी करायची, ऍक्सिस वरचा डिस्टन्स दिलेला असते, रेडियस ऑफ द लूप दिलेली असते. आता त्यांनी रेडियस ऑफ द लूप साठी स्मॉल आर लेटर वापरले, आता त्याला आपण काय करू शकत नाही. सो आपला फॉर्म्युला आपण हा लक्षात ठेवू शकतोय. 2m अपॉन आर क्यूब. आता आर क्यूब म्हणजे काय, आमचा आर म्हणजे काय आहे, अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. सर अंडर रूट आहे म्हणजे त्याला रेस टू 1/2 करा. म्हणजे आता फक्त आर रिप्लेस झालाय, आता फक्त काय झालाय, आर रिप्लेस झालाय कारण तो अंडर रूट ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर आहे. अजून तिथं क्यूब पण आहे, अजून तिथं काय आहे, क्यूब पण आहे. μ0 अपॉन 4 पाय 2 टाइम्स
मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय असतं? नंबर ऑफ टर्न्स, कॅपिटल एन स्मॉल एन जे म्हणायचं ते म्हणा, इंटू करंट इंटू एरिया. आता रेडियसला आपण स्मॉल ए म्हटलेला आहे, ए स्क्वेअर डिवाइड बाय ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू इंडेक्स ऑफ इंडेक्स इज मल्टिप्लिकेशन ऑफ इंडेक्स. म्हणजे मी सुरुवात इथनं केली, आता हे मी पाठ करणार आणि तिथनं मी आता परत मागं चाललोय. आता इथंपर्यंत मी आलो. आता यात त्यांना काय काय पाहिजे आहे ऑप्शन्स मध्ये, सोल्युशन्स मध्ये आता त्यांना काय काय पाहिजे आहे चेक करा. क्वेश्चन नंबर 15 आहे ना तो. त्यांना आता सोल्युशन मध्ये काय काय लागतंय? स्मॉल आर एन आणि एक्स, स्मॉल आर एन आणि एक्स सगळं ठेवायचं आहे. कॉन्स्टंट काढून टाका. μ0 4 पाय 2 करंट पाय हे सगळं कॅन्सल झालं. काय शिल्लक राहिलं? एन इंटू ए स्क्वेअर नंबर ऑफ टर्न्स इंटू ए स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर रेस टू 3/2. आता नोटेशन बदलूयात. नोटेशन कसे आहेत? आता कॉन्स्टंट गेले म्हणजे प्रपोर्शनॅलिटी आली. कॉन्स्टंट गेले म्हणजे काय आली? प्रपोर्शनॅलिटी आली. नंबर ऑफ टर्न्स त्यांचं आता नोटेशन काय आहे? स्मॉल एन आहे. माझी रेडियस स्मॉल ए, त्यांनी रेडियसला स्मॉल आर म्हटले, डिवाइड बाय माझी रेडियस स्मॉल ए, त्यांनी रेडियसला स्मॉल आर म्हटले, त्यांनी एक्स ला एक्स म्हटले. ऑप्शन एबीसीडी बोला. ऑप्शन एबीसीडी बोला. नोटेशन बदलावे लागतील फायनली, कारण आपले आणि त्यांचे नोटेशन वेगळे वेगळे होते. आपला फॉर्म्युला हा लक्षात ठेवणार आपण आणि इथनं परत बॅक रिप्लेसमेंट करत आन्सर पर्यंत येणार. ऑप्शन कुठला? एबीसीडी. ऑप्शन सी बरोबर. ऑप्शन सी येईल काय? इथे एन स्क्वेअर म्हटले, इथे एन स्क्वेअर म्हटले, ते नाही सांगणार. इथे एन म्हटले. ओके कळालं? 15 पण कळाला का बघा. हा फॉर्म्युला लक्षात ठेवावा लागेल. μ0 upon 4 pi 2m upon r cube where r is slant distance. Pythagoras it can be replaced by under root a square plus x square as per the need where a is the radius of the loop. असं नोटेशन का घेतलंय आपण? सो दॅट वी आर नॉट कन्फ्युज बिटवीन स्मॉल आर कॅपिटल आर. ओके आपण कॅपिटल आर इक्वेशन मध्ये आणायचंच नाही. जनरली कधी कधी रेडियसला ते स्मॉल आर वापरतात, कधी कॅपिटल आर वापरतात. आपण लूप आला की काय करायचं? लूप आला की ऍक्सिस वरचं डिस्टन्स एक्स म्हणायचं, तिरकं डिस्टन्स आर म्हणायचं आणि रेडियसला ए म्हणायचं, म्हणजे विषय संपतो. नंतर त्यांच्या नोटेशन नुसार फायनल आन्सर काढून रिप्लेसमेंट करायचे. बरं पुढे बघा. सिक्स्टीन 17 18 16 काय म्हटलंय? स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड इज अप्लाइड ऑन द स्टेशनरी इलेक्ट्रॉन. मॅग्नेट कुणावरती फोर्स लावू शकतं? एक तर दुसऱ्या मॅग्नेट वरती, नाहीतर मुव्हिंग चार्ज वरती. मुव्हिंग चार्ज असला पाहिजे ना, तरच करंट तयार होईल. मॅग्नेट कुणावरती फोर्स लावू शकतो? एक तर दुसऱ्या मॅग्नेट वरती, नाहीतर करंट वरती, आणि करंट साठी मुव्हिंग चार्ज पाहिजे. आता स्टेशनरी इलेक्ट्रॉन आहे म्हणजे तो काय मुव्हिंग चार्ज नाही आहे, तो स्टेशनरी चार्ज आहे, मग त्याच्यावरती फोर्स येणार नाही. सो स्टेशनरी चार्ज, देन द इलेक्ट्रॉन रिमेन्स स्टेशनरी. थिओरिटिकल क्वेश्चन आहे. आर इज इक्वल टू एम बी अपॉन बी क्यू, त्याच्यावरनं ई बाय एम काढायचा आहे. क्यू ला ई ने रिप्लेस करा, ई बाय एम कॅल्क्युलेट करा. आर इज इक्वल टू एम बी अपॉन बी क्यू वरनं. When a charged particle enters the uniform magnetic field, then its kinetic energy. मला सांगा, चार्ज पार्टिकल वरती जो काय फोर्स येतो किंवा करंट वरती जो काय फोर्स येतो, तो करंटला परपेंडिक्युलर किंवा चार्ज पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर येतो. चार्ज पार्टिकल वरती येणारा फोर्स हा ऑलवेज कसा असतो? त्या चार्ज पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला परपेंडिक्युलर असतो. मॅग्नेटिक फोर्स हा ऑलवेज कसा असतो? चार्ज पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला ऑलवेज परपेंडिक्युलर असतो. त्यामुळे परपेंडिक्युलर फोर्स हा व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलतो, मॅग्निट्यूड बदलू शकत नाही. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलल्यामुळं वेक्टर लोक बदलतील. वेक्टर लोक कोण कोण आहेत? व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलल्यामुळे मोमेंटम बदलेल, कारण मोमेंटम हा वेक्टर आहे. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलली तर एम इंटू व्ही बार. व्हेलॉसिटीची डायरेक्शन बदलली, एम इंटू व्ही बार बदलला, कारण व्ही बार बदललाय. व्ही बार केव्हा केव्हा बदलतो? डायरेक्शन चेंज झाली किंवा मॅग्निट्यूड चेंज झाला किंवा दोन्ही चेंज झाले. आता मॅग्निट्यूड तर चेंज होणार नाहीये. मॅग्नेटिक फील्ड काय करते? मॅग्नेटिक फील्ड व्हेलॉसिटीला ऑलवेज परपेंडिक्युलर फोर्स लावते.
सो चार्ज पार्टिकलच्या व्हेलॉसिटीला ऑलवेजच परपेंडिक्युलर फोर्स लागणार आहे, त्यामुळे व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड काय बदलणार नाहीये, पण डायरेक्शन बदलणार. म्हणजे वेक्टर लोक बदलतील. कोण कोण बदलतील? मोमेंटम बदलेल, पण कायनेटिक एनर्जी ही ऑलवेजच स्केलर असते. मग ती कायनेटिक असू दे, पोटेन्शियल असू दे, स्प्रिंगवाली असू दे. एनर्जीचे दोनच टाईप बेसिकली, कायनेटिक आणि पोटेन्शियल. कायनेटिक एनर्जी असू दे नाही तर पोटेन्शियल एनर्जी असू दे, हे जे काय आहे या ज्या काही एनर्जीज आहेत, या एनर्जीज ऑलवेज कशा असतात? स्केलर असतात. पण कायनेटिक एनर्जी काय असते? 1/2 मास इंटू व्हेलॉसिटीच्या मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. व्हेलॉसिटीचा मॅग्निट्यूड तर बदलणार नाहीये मॅग्नेटिक फील्ड मध्ये, फक्त डायरेक्शन बदलते. त्यामुळं कायनेटिक एनर्जी रिमेन्स कॉन्स्टंट असं ऑप्शन सिलेक्ट करायचं. ऑप्शन क्वेश्चन नंबर 18 ला रिप्लाय करा चॅटबॉक्स मध्ये, येस, नो, वाय और एन. काय काय बोलतोय समजतंय का? मार्क मिळाले पाहिजे त्या सगळ्या क्वेश्चनचे. उद्या पेपर पण आहे, अटेम्प्ट करायचा आहे सगळ्यांनी. नेक्स्ट 1920. बोला, डाऊट बोला. तुमचे डाऊट येत नाही म्हणून मी क्वेश्चन सॉल्व्ह केले. एक डाऊट आलाय आतापर्यंत 20 पर्यंत. मे बी सगळं आलं पण असेल, पण डाऊट पण असले पण पाहिजेत ना. 20, 21, 22. Two thin long parallel wires separated by a distance small d carry a current I ampere in the same direction. Like currents attract की repel. रिप्लाय करा चॅट बॉक्स मध्ये, स्मॉल a स्मॉल r. Like currents attract की repel. Like charges repel. Positive repel. Negative repel. Like charges repel. Positive repel. Negative repel. But like currents काय शिकवलं होतं? Like currents उलट असतं. हा समजा I1 आहे, हा समजा I2 आहे, आणि दोघांमधलं परपेंडिक्युलर सेपरेशन R आहे. लाईक करंट्स मधला फोर्स पर युनिट लेंथ, या कंडक्टरची लेंथ समजा L घेतली, L एवढ्या लेंथ वरती फोर्स F आला, तर फोर्स अपॉन लेंथ, फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला काय शिकवला होता? हे लाईक करंट्स आहेत, त्यामुळे हे अट्रॅक्ट होणार आहेत. दिस इज फर्स्ट कंडक्टर, फोर्स ऑन 1 by 2, दिस इज फोर्स ऑन 2 by 1. ओके, फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला, दोन्ही इक्वल इन मॅग्निट्यूड, अपोजिट इन डायरेक्शन असणार आहेत, ऍक्शन रिएक्शन पेअर आहेत, त्या फोर्सच्या ऍक्शन रिएक्शन पेअर आहेत. फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला काय शिकवला होता? μ0 अपॉन 4π 2I1 I2 अपॉन R, 2I1 I2 अपॉन R. आता काय म्हटलेलं आहे? फोर्सची सरळ व्हॅल्यू विचारलेली आहे. ओके, कसं आहे ना, μ0 अपॉन 4π फोर्सची व्हॅल्यू विचारली. ओके, फोर्स ऍक्टिंग ऑन देम असं त्यांनी विचारलेलं आहे. ठीक आहे, लॉंग पॅरलल वायर्स आहेत. फोर्स पर युनिट लेंथचा फॉर्म्युला माहिती आहे, पण विचारलाय फोर्स, बघूया काय करता येईल. μ0 अपॉन 4π ऍज इट इज, 2 ऍज इट इज, करंटला I, दोघांमध्ये पण करंट I दिलेला आहे. सेपरेशन बिटवीन देम इज स्मॉल d, सो ऑफकोर्स डी स्क्वेअर वाले ऑप्शन गेले आता, कारण या सगळ्यामध्ये एकच डी आहे आणि तो नुसता डी आहे, डी स्क्वेअर वगैरे काय नाही आहे. सो हा डी स्क्वेअर वाला ऑप्शन गेला, हा डी स्क्वेअर वाला ऑप्शन गेला. ऑप्शन ए आणि बी इलिमिनेट, राहिला ऑप्शन सी आणि डी चा विचार. ठीक आहे, फोर्स पर युनिट लेंथ काढूयात. त्यांनी विचारलंय फोर्स, पण काय आता लेंथला तर मल्टिप्लाय केलेलं त्यांनी दिसत नाहीये. आपण फोर्स पर युनिट लेंथ काढू. काय होईल? हा 2 हा 4 कॅन्सल होईल, 2 राहील. μ0 इंटू I स्क्वेअर 2πd. ऑप्शन सी, μ0 I स्क्वेअर 2πd. Reply in the chat box, small c small n, clear or not? Expecting reply. ओके, तर इगा लेक्चर 11:30 होतं,
लेक्चर मिस झालं आजचं पण, मागच्या वेळी पण लेट, यावेळी पण लेट. लिंक वरती लेक्चर अपलोड करेन, लेक्चर बघून घे. ओके, नेक्स्ट लेक्चरला ऑन टाइम जॉईन हो. नेक्स्ट बघा आणखीन कुठला सॉल्व करू. 22 केला ना, 23, 24, 25. 23, 24 बघा. दोन वायर मधलाच आहे, दोन वायर मधला करंटच आहे. इनिशियली करंट I1 I2 होते, सेम डायरेक्शन मध्ये होते, त्यावेळी दोघांमधला फोर्स F होता. नाउ द करंट इन वन ऑफ देम इज इन्क्रीज्ड. एका वायर मधला करंट आता इन्क्रीज केला 2 टाइम्स, म्हणजे I1 चा 2I1 झाला, आणि त्या करंटची डायरेक्शन पण बदलली. आधी हे I1 I2 दोघं सेम डायरेक्शन मध्ये होते, आता I1 I2 काय रिव्हर्स केलेत, आणि त्यांच्यामधलं डिस्टन्स जे होतं, आधी जे डिस्टन्स D होतं ते आता 3D केलं, इन्क्रीज्ड 2 म्हटलेलं आहे. दोन वायर मधलं स्ट्रेट पॅरल वायर मधलं डिस्टन्स आधी D होतं, आता ते 3D आहे. न्यू व्हॅल्यू ऑफ फोर्स विचारलेली आहे. पहिला तर दोन्ही करंट कसे होते, सेम डायरेक्शन मध्ये होते, मग अट्रॅक्ट करतात. चार्जच्या उलट असतं, लाईक चार्ज पॉझिटिव्ह पॉझिटिव्ह रिपेल करतात, निगेटिव्ह निगेटिव्ह रिपेल करतात, पण लाईक करंट मात्र अट्रॅक्ट करतात, उलट असतंय. त्यावेळेचा फोर्स त्यांनी F दिलाय. पण आता काय काय केलेलं आहे, आता चेंज केलं. इनिशियल सिस्टीम काढा, फायनल सिस्टीम काढा, आणि त्याचा चेंज एक्सप्लेन करा. अट्रॅक्ट करणार आहेत. आधीचा फोर्स F दिलाय, आधीचा आपण फोर्स पर युनिट लेंथ, फोर्स पर मीटर म्हणा किंवा फोर्स पर युनिट लेंथ म्हणा, तो किती येणार, μ0 I1 I2 सॉरी μ0 अपॉन 4π, परत लिहितो, फोर्स पर युनिट लेंथ μ0 अपॉन 4π 2I1 I2 अपॉन R स्क्वेअर नाही, R किंवा D. ओके, नंतरच्या केसमध्ये काय केलंय, नंतरच्या केस मधल्या फोर्सला आपण F' अपॉन L म्हणू, किंवा या फोर्सला आपण स्मॉल f म्हणू, या फोर्सला आपण F' म्हणू. आधीचा फोर्स पर युनिट लेंथ स्मॉल f, नंतरचा फोर्स पर युनिट लेंथ F'. μ0 अपॉन 4π ऍज इट इज राहील, करंट ऍज इट इज राहील, 2 ऍज इट इज राहील. एकातला करंट डबल केलाय म्हणजे 2I1 केलाय, I1 ला 2I1 केलंय, I2 ऍज इट इज ठेवूया, आणि डिस्टन्सला काय केलंय 3D केलंय. आधीचं डिस्टन्स D होतं, आधीचं डिस्टन्स D होतं, आताचं डिस्टन्स 3D आहे. हा, हे डिस्टन्स D आहे, ते काय केलं 3D केलं. ओके, काय काय चेंजेस होतात बघा, सिंपल आहे. ही व्हॅल्यू ऍज इट इज पहिल्यांदा आहे तशी दिसते इथं आपल्याला, लिहूयात μ0 अपॉन 4π, हा 2 ऍज इट इज, हा 2 बाजूला लिहूयात, हे I1 I2 ऍज इट इज, हा 3 बाजूला लिहूयात, हा D ऍज इट इज. म्हणजे काय होईल, आधीचा फोर्स जो काय F आहे तो ऍज इट इज पहिल्यांदा दिसेल, आणि नंतरचा फोर्स हा आपला F'. आधीचा फोर्स काय स्मॉल f इंटू काय झालं 2/3. पण सर नंतरच्या केसमध्ये काय केलंय, एका करंटची डायरेक्शन पण बदलली आहे. हा करंट जो वरती होता तो काय केलाय खाली पण गेलाय. डिस्टन्स नंतरच्या केसमध्ये किती केले 3 टाइम्स D केले, आणि एक करंट जो वरती होता तो ऍज इट इज आहे, याला I2 म्हटलं पाहिजे, याला I1 म्हटलं पाहिजे. आता हे दोघं काय करणार आहेत, हे दोघं रिपेल करणार आहेत, कारण हे अनलाईक करंट आहेत. हे काय आहेत अनलाईक करंट आहेत, तो ते काय करणार आहेत रिपेल करणार आहेत. हे लाईक करंट आहेत ते अट्रॅक्ट करतात, चार्जच्या उलट आहे, आणि हे अनलाईक करंट आहेत ते एकमेकांना रिपेल करतात. ठीक आहे, रिपेल करतात, त्यामुळं या फोर्सला जर त्यांनी F म्हटलं असेल तर या फोर्सला मला लिहिताना काय करावं लागेल, या फोर्सच्या तो अपोजिट आहे, कारण आधी याच्यावरती फोर्स राईटवर्ड होता, आता त्याच्यावरती फोर्स लेफ्टवर्ड येणार आहे. ओके, हा फोर्स कसा आलाय अपोजिट आला F' केसमध्ये, त्यामुळे एक मायनस साइन पण मला ऍडिशनल ऍड करावं लागेल, कारण करंटची डायरेक्शन रिव्हर्स केल्यामुळे फोर्सची डायरेक्शन पण चेंज झाली. आणि हा 2/3 ऍज इट इज, सो 2/3 इंटू F आणि इंटू मायनस, मायनस वाला इथे एक ऑप्शन आहे, इथे एक ऑप्शन आहे, इथं 1/3 आहे, इथं 2/3 आहे. सो आय विल गो विथ ऑप्शन नंबर D, दिल्ली. रिप्लाय इन द चॅट बॉक्स, क्लिअर अँड रिटन.
काय काय केलं समजलं का बघा. बरं, आता मॅग्नेट मध्ये अजून किती क्वेश्चन शिल्लक राहतात बघूया एक्सरसाइज 1 मध्ये. काय नाही, 30 पर्यंतचे क्वेश्चन्स आहेत. ओके, अजून 4-5 क्वेश्चनचे फक्त डाऊट्स राहतात ते. आणि मॅग्नेटचा जो काय नेक्स्ट चॅप्टर होता, हा चॅप्टर नंबर 7 वाला बघतोय आपण, मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट वाला. असाच एक मॅग्नेटिक इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट 2 म्हणून पण आहे. हा 1 वाला पार्ट होता, तसा 2 म्हणून पण आहे. त्याचे डाऊट्स आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया आणि ह्यातले शिल्लक राहिलेले पण नेक्स्ट लेक्चरला बघूया. ओके, भरपूर क्वेश्चन आपण आजच्या लेक्चरला ऑलरेडी सॉल्व्ह केलेत. एवढे व्यवस्थित डोक्यामध्ये जाऊ देत पहिल्यांदा. उद्याची टेस्ट अटेम्प्ट करा व्यवस्थित न चुकता. ओके, 2 ते 5 या टाइम मध्ये. ठीक आहे. सो इन दिस लेक्चर वी आर गोइंग टू स्टॉप ॲट दिस पॉइंट. ओके, चलो बाय.